नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपले गृहमंत्री अमित शहा हे जेवढे दाखवतात तेवढे या देशाचं सीमांचं रक्षण करण्यासाठी कॅपेबल नाही आहेत. हे मी तुम्हाला आता पुराव्यानिशी दाखवणार आहे. आजचं त्यांचं एक स्टेटमेंट आलं आहे आणि त्या स्टेटमेंटवरून तर असं कळतं आहे की हे इतके गयगुजरे लोक आहेत की म्हणजे यांच्यासाठी काय बोलावं. कारण हे आपल्या पैशातनं पगारही खात आहेत आणि वरून हे काय बोलत आहेत बघा. हे काय म्हणत आहेत बघा. अमित शहाचं स्टेटमेंट तुम्हाला शेजारी दिसत आहे. बंगाल में बीजेपी सरकार आई तो सील करेंगे बांगलादेश बॉर्डर. म्हणजे जर बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये यांची सत्ता आली, जी की आता नाही आहे, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी तिथे मुख्यमंत्री आहेत, ते म्हणतात जर आम्ही भाजप सत्तेत आलो तर बॉर्डर सील करू. भारत से चुन चुन कर निकालेंगे घुसपैठिये. जर आमची सत्ता आली बंगालमध्ये तर आम्ही चुन चुन कर निकालेंगे. पहिली गोष्ट तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते. आपला हा जो देश आहे ना, ह्या देशाची सीमेचं रक्षण करण्याचं काम असतं केंद्रीय गृहमंत्रालयाचं. जसं आपल्या देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी, तसे हे गृहमंत्री आहेत अमित शहा. आणि अमित शहा यांच्या डिपार्टमेंटची ही जबाबदारी असते की ह्या सीमा सुरक्षित असतील, बाहेरच्या देशातनं घुसपेटी आतमध्ये घुसणार नाहीत. त्यामुळे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ही यांच्या अंतर्गत येत असते. आणि आज जर का तुम्हाला आकडे मी दाखवले तर तुम्हीसुद्धा शॉक व्हाल की आपल्या देशामध्ये जेव्हापासून भाजप सत्तेत आलं तेव्हापासून हे बाहेरून आलेल्या लोकांना यांनी खूप कमी लोकांना काढलं आहे. हे बघा, कोणतेही देश जगामध्ये तुम्ही कुठेही जा, सीमांमधनं बरेचदा जे आहे ते काहीतरी लूप होल शोधून, कधीतरी खूप मोठी नदी असते तिथे फेन्सिंग नाही करता येत, कधीतरी खूप मोठा पहाड असतो, आवाढव्य जंगल असतं तिथे फेन्सिंग नाही करता येत. तर अशा लूप होल्समधनं लोक जे आहेत ते दुसऱ्या देशात घुसत असतात. जसे अनेक भारतीय हे डंकी बनून अमेरिकेमध्ये घुसतात. हे त्या डंकी नावाच्या पिक्चरमधनं दाखवलं आणि रिॲलिटी पण आहे. तर इल्लिगल लोक घुसत असतात. अर्थात बरेच लोकांची जी आहे ती मजबुरी असते रोजगारासाठी वगैरे वगैरे. पण असे लोक जर घुसले तर त्यांना शोधणं आणि त्यांना बाहेर काढणं ही कुठल्याही सरकारची जबाबदारी असते. ती आपल्याकडे आधीसुद्धा होत होती. हा इथे ग्राफ बघा. या ग्राफवरून तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की जेव्हा मोदी पंतप्रधान व्हायचे होते, म्हणजे 2014च्या आधी, 2014च्या आधी बघा किती मोठ्या प्रमाणात या देशामध्ये घुसलेल्या लोकांना बाहेर काढलं जायचं. हे ग्राफ बघून असं वाटलं की बापरे, इतक्या लोकांना 2014च्या आधी काढलं गेलं होतं. आणि 2014पासून बघा, कधी 989, कधी 474, 2017ला 51च लोकांना काढलं आहे. म्हणजे ह्यांची टोटल होते फक्त 5000च्या आसपास. 10 वर्षात भाजपने 5000 लोकांना बाहेर काढले. तेच 10 वर्षात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, UPAचं सरकार असताना 88,700. मला सांगा, 88,700 एकीकडे आणि यांचे 5000 एकीकडे. बरं, त्यांनी 88,000 लोकांना काढलं ना, त्यांनी कधी आपली पाठ थोपाटली नाही. ते कधी असे डंका मिरवत नाही राहिले, चुन चुन के निकाल रहे, चुन चुन के निकाल रहे. नाही, त्यांना वाटलं की ह्याच कामासाठी आम्हाला जनतेने निवडून दिले, ह्याच्यासाठीच आम्ही पगार घेतोय, त्यामुळे त्यांनी ते काम केलं. आणि ह्यांनी हे फक्त बोंबलत असतात. म्हणजे ते असताना काही लोक की समजा सिक्युरिटी गार्ड तुमच्या सोसायटीतला आहे आणि तो रोज म्हणतोय की चोरं येत आहेत, चोरं येत आहेत. अरे बाबा, तुझं काम आहे चोरांना थांबवणं, नाही, पण तो चोर 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 करून सगळ्या लोकांना इन्सिक्युअर करणार, सगळे लोक घाबरेगुंडे होणार, धारावर लावून आतमध्ये बसणार. आणि तो फक्त एवढं सांगत राहतो की चोरं चोरं चोरं. जसं काही लोकांना असं वाटतं की ह्याला सगळ्या जगाची चिंता आहे चोरांची, पण काम त्याचं आहे, तो करत नाही आहे. हे असंच आहे यांचं. हे नुसते बोंबलत आहेत. आणि काय काय काम केलं हा ग्राफ दाखवतोय. म्हणजे तुम्ही काम करत नाही आणि आता तुम्ही काय म्हणता की नाही नाही, आमची बंगालमध्ये जर सत्ता आली तर आम्ही काढणार. मग लोक विचारतात, एका पत्रकाराने त्यांना विचारलं की साहेब, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तर तुमच्या अखत्यारीत आहे ना. हे बघा, इथे तो म्हणतोय. तुम कहाँ भाभी जी को याद करते थे? भाषा तर बघायची. घुसपैठियों की बात की है, जो सबसे बड़ा मुद्दा देश के लिए भी है और खासकर पश्चिम बंगाल जिस तरह से बांग्लादेश का अभी मौजूदा हालात है उसको देखते हुए. लेकिन जो सवाल आपने किया है उस पे प्रतिक्रिया ये मिलती है कि BSF तो केंद्र के अधीन है. आखिर ये तुम कहाँ भाभी जी को याद करते थे? मैंने पहले ही जवाब दे दिया. भाभीजी कुठे आलं? जब तक फेंसिंग नहीं होती है तब तक BSF सुरक्षा नहीं कर सकती. अच्छा,
फेन्सिंग जर होत नसेल तर BSF काहीच करू शकत नाही असं याचं म्हणणं आहे. आणि तो म्हणतो की आम्हाला बरं फेन्सिंग करणं यांचं काम असतं. आणि ते काय म्हणतात की ममता बॅनर्जी जागा आहे. ममता बॅनर्जीचा काय प्रश्न येतो? या देशाची सुरक्षा करण्याचं जे गृहमंत्रालयाकडे काम दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट कोणतंही असो, बॉर्डरवर हे केंद्र सरकारचं चालत असतं. पण आता काहीतरी उत्तर द्यायचे थातूरमातूर म्हणून त्याच्या खालचा कमेंट बघा. प्रत्येक व्यक्तीने झोडलेलं आहे की आम्हाला किती मूर्ख बनवता म्हणून. आणि आता काय म्हणतात की नाही आमच्याकडे तुम्ही तिथली सत्ता द्या. आता लोक म्हणतात कारण का यांनी SIR केलेला आहे. खूप वेगवेगळ्या जवळपास 60-70 लाख लोकांचे नावच काढून टाकले वोटिंग लिस्टमधनं. अनेक चुकीचे लोक त्याच्यामध्ये बसवलेले आहेत. हे सगळं केलं आहे. पण यांचा मुद्दा हे जे आपल्याला भीती दाखवतात ना, तर बांगलादेशी घुसले करून आपल्याच देशातल्या लोकांना हे मारत आहेत. तुम्ही पाहिलं केरळमध्ये एकाला मारलं, एका दलित व्यक्तीला. त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये त्या चकमा नावाच्या मुलाला, 24 वर्षाच्या मुलाला, त्रिपुराच्या, की तू चायनीज आहे म्हणून मारलं. हे अशा प्रकारे आपल्याच देशातल्या लोकांना मारणं चाललेलं आहे बांगलादेशीच्या नावाने. हा इतकं मोठं घाणेरडं विष यांनी पसरवलेलं आहे. आणि यांचे कारनामे तर बघा, हे मिनिस्ट्रीनी दिलेली आकडेवारी आहे. हा ग्राफ मी तयार केलेला नाही आहे. तुम्ही मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या ह्याच्यावर पण जाऊन बघा. तुम्ही तिथे क्वेश्चन विचारा, तुम्ही त्या न्यूज बघा, तर तुम्हाला कळेल. तर म्हणजे जे लोक काम करण्यात अपयशी ठरलेले आहेत तेच फक्त बोंबलत आहेत. पण मला असं वाटतं की आता या सगळ्या जनतेने आपण समजदार झालेलो आहोत. आपल्याला इतकं कळलेलं आहे. एक तर कळलेलं आहे की यांचा कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवता येत नाही. कारण की हे जे बोंबलत असतात, ज्याच्यासाठी बोंबलत असतात, त्याच्या बरोबर उलट करत असतात. ते बांगलादेशींबरोबर विषयी बोंबलत असले ना, तर ते बांगलादेशींना बाहेर काढत नाही, ते इथे ठेवतात मुद्दामून आणि इथलं वातावरण चिघळायला लावतात. ते जेव्हा आतंकवादाविषयी बोलतात तेव्हा ते आतंकवादींना बाहेर काढत नाहीत. यांच्या काळामध्ये कितीतरी घटना झालेल्या आहेत. पहलगामसारखा आत्ताच मागच्या वर्षी झालेला हल्ला. मग ती म्हणते ना, ममता बॅनर्जी म्हणतात बघा काय म्हणतात त्या म्हणतायत की जर का घुसपैठी हे आमच्या बॉर्डरमधून येतं बांगलादेशच्या, पश्चिम बंगालच्या, तर मग जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये हल्ला कसा काय झाला, त्याचा पश्चिम बंगालचा काय संबंध नाही, खूप दूर आहेत ते. दिल्लीमध्ये आत्ता 2 महिन्यापूर्वी हमला कसा काय झाला. जर इथून येतात ना घुसपैठी, तिथे हल्ला कसा काय झाला. तुमच्या जवळ, संसदेच्या जवळ, तुमच्या घराच्या जवळ जर हल्ला होतो आणि तुम्ही आता फक्त पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन आले म्हणून हे असे बोंबलत असाल. मी तर म्हणते यांच्या पक्षाचे लोक हे लोकल बॉडीजला जरी उभे राहिलेले असले, आत्ता बघा महानगरपालिकेच्या निवडणुका चाललेल्या आहेत, तुम्ही यांना नीट सांगा. कारण की तुम्हाला जरी वाटत असले ना हे ठीक आहे महानगरपालिकेपुरतं मी यांना देतो, नाही, हे पुढे जाऊन त्यांचेच हात बळकट करत असतात. हे पुढे जाऊन ते इनडायरेक्टली त्यांच्या आमदारांना, त्यांच्या खासदारांना निवडून देत असतात इथले लोक. त्यामुळे मी तर म्हणतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुणीही या पक्षावर जर पक्षाच्या चिन्हावर उभं राहत असेल, त्यांना समजावून सांगा की अशा देशाला मागे नेणाऱ्या पक्षाला आम्हाला सपोर्ट करायचा नाही आहे. आणि आज जर का तुम्ही कुठलं पुण्यकर्म करत असाल तर मला असं वाटतं हेच आहे. आणि इथून पुढे आता उद्यापासून नवीन वर्ष लागत आहे, तुम्ही काहीतरी संकल्प करत असाल, चांगले संकल्प. आपण मी तर म्हणते का आपल्या देशाला अधिक चांगलं, अधिक आनंददायी, अधिक प्रेमळ बनवण्याचा प्रयत्न करूया, सगळ्यांना सजग करण्याचा प्रयत्न करूया. या देशामध्ये चांगुलपणा तेव्हाच वाढेल जेव्हा लोक जास्तीत जास्त सजग होतील. आणि आपण प्रत्येकजण आपला देश वाचवणं ही आपली जबाबदारी मानून हे करत राहू, तेव्हाच ते होईल. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.